वंदू चरणरज सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करुणी सांडू. तुकोबा म्हणतात, मी संतांच्या चरणाची धूळ मस्तकी लावेन आणि त्यांच्या प्रसादाचे सेवन करेन. उष्टावळी असे केल्याने काय होईल बरं? तर माझ्या अनेक जन्मांची जी पूर्वकर्मा संचित जी कर्मे आहेत त्यांची होळी होईल आणि संतांच्या सहवासात पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होईल. अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. जगाच्या बाजारात धन लागते, पण परमार्थाच्या बाजारामध्ये हरिनाम हेच अमूप भांडवल आहे. तुकोबा म्हणतात, आम्ही हे नाम संकीर्तनाचे भांडवल गाठीशी बांधले आहे. ज्यांचा कोणी वाली नाही अशा आम्हा अनाथांसाठी हा विठ्ठलच समर्थ आणि योग्य आहे. अवघे होती लाभ एका या चिंतने होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुकोबा काय म्हणतात बघा या चरणामध्ये, अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ. तेवढे का गोविंदाच्या चिंतनाने नाम संकीर्तनाने सर्व प्रकारचे लाभ मिळतात. सर्वात मोठा लाभ कोणता हो? तर जन्म मरणाच्या खेपा खुंटतात. हा मार्ग इतरांप्रमाणे कठीण नाही, तर तो अत्यंत सोपा सिद्ध पंथ या ठिकाणी आहे. गेले पुढे त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही. तुकोबा आव्हान करतात की आपल्या आधी जे संत महात्मे या मार्गाने गेले आहेत त्यांनी जो मार्ग आखून दिला आहे त्याचा शोध घेत आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू पुढे जाऊया. हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे. तुका मने घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया. तुकोबा समारोप करताना म्हणतात, या देहाच्या मीपणाला आपण दूर करूया. आपल्या खऱ्या निजा माहेराला म्हणजे परमात्म्याकडे जाऊया. जशी मुलगी माहेराला जाताना आनंदी असते तसाच आनंद भक्ताला देवाकडे जाताना होतो.